वडील धाडस करून भरपूर काही कमवतात आणि आई सहन करून भरपूर काही साठवून ठेवते. मित्रांनो, वडिलांचे कष्ट हे कमवण्यासाठी असतात आणि आईची सहनशीलता हे कमवलेलं साठवून ठेवण्यासाठी असतं. ते सगळं काही आईवडील लेकरासाठीच वापरतात आणि लेकराचं भविष्य, लेकराचे पुढील येणारे दिवस हे सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे असावे म्हणून वडील हे कितीतरी धाडसाने कितीतरी कष्ट करत असतात. आणि त्या कष्टाचं आई काय करते, जे काही कष्टाचे पैसे असतात ते आई स्वतः सहन करते. म्हणजे तिला कपडे घेत नाही किंवा तिला फुटका मनी करत नाही किंवा मग खाण्याच्या गोष्टी त्या सॅक्रिफाईस करते, ती सहन करत असते. त्या गोष्टीतूनच जे काही थेंबे थेंबे तळस असे म्हणतात ना, त्यांनी ते थोडं थोडं साठवून ठेवलेलं असताना तेच त्यांचं पुण्य असतं आणि तेच ते लेकराच्या लग्नासाठी किंवा लेकराच्या शिक्षणासाठी वापरतात. त्यांच्याकडे काही पैशाचं झाड नसतं, पुळवलं म्हणजे झाडाचे पैसे खाली पडतात. त्यांनी आयुष्यभराची ती पुण्याई जपून ठेवलेली असते आणि वडील आयुष्यभर धाडस करत असतात पैसे कमवण्याचं आणि आई आयुष्यभर सहन करत असते पैसे साठवण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो, वडिलांचे धाडस आणि आईची सहनशीलता याचा अंत बघू नका, कारण वडिलांनी खूप कष्ट केलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळेस धाडस करूच तुम्हाला लहानसं मोठं केलं आहे. कारण तुमच्या शिक्षणाचे जे पैसे आहेत ते खर्च ते कधी पेलवू शकत नाही, परंतु वडिलांचं धाडस एवढं मोठं असतं, ते फक्त एवढं बोलतं, तू जा, मी बघून घेतो, मी करतो. पण त्या पाठीमागं त्यांचे खूप कष्ट असतात. आणि आई तुम्हाला म्हणते जा, मी पप्पांना सांगते, ती सांगते याचा अर्थ आहे ती पण तिथं तेवढीच सहन करणार आहे. मित्रांनो, आईवडिलांचे जे कष्ट आहेत ते वाया जाऊ देऊ नका. आणि इथून पुढं म्हातारपणात आईवडिलांना सांभाळा, त्यांना इथून पुढं धाडस करू देऊ